माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ. अगं झाली की नाही तयारी? हो, माझी सर्व तयारी झाली आहे. नैवेद्य सुद्धा तयार आहे. आज नवमी आहे. अगं केव्हाही स्वामी येतील. अहो, वयाच्या 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आपण पायीवारी केली त्या सज्जनगडाची. पण आता हे शरीर साथ देत नाही. अगं महाराज म्हणाले ना, आता सज्जनगडाला येण्याची गरज नाही. तू बाळापुरी उत्सव कर, मी येणार नवमीला. अगं भक्तानं आपलं वचन पूर्ण केलं, आता देवानं आपलं वचन पूर्ण करायला पाहिजे. अहो, आपल्या घरी गजानन महाराज येत आहेत. त्यांचं स्वागत करा. गजानन महाराज, या संतांचे पाय माझ्या घराला लागले. छान छान. अगं महाराजांना ओवाळायला आरती घे. आणि फुलंही घ्या ताटात. पण तुम्हाला रामदास स्वामी दिसले का? रामदास स्वामी? अहो बुवा, ते तर समाधीस्थ झाले ना सज्जनगडावर. नाही, त्यांनी माझ्याशी करार केला आहे, नवमीला येईल म्हणून. त्यांची वाणी असत्य होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अहिल्याशे राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. हे स्वामी समर्था, आपण आपलं वचन पूर्ण केलं. गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे. या गजानन महाराज, आमच्या या झोपडीत आपलं स्वागत आहे. या. गजानन महाराज, अगं हे तर आपले रामदास स्वामी. गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे. गोंधळायला काय झालं? अरे मानवी देहाला मानतोस आणि आपल्याला विसरतोस. म्हणजे तुम्ही माझे रामदास स्वामी नाही? तुझा समर्थ मीच आहे. मागे मी सज्जनगडावर राहत होतो, आता शेगावात असतो. तुला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठीच मी इथे आलो आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महाराज, आपली लीला जाणण्यासाठी मी समर्थ नाही. या बालकावर आपण कृपा केली त्यामुळे मी धन्य झालो. आपण चालते बोलते कल्पतरू आहात. तुमच्या दर्शनानं सर्व तीर्थाचं पुण्य मिळालं. मी धन्य झालो. मी धन्य झालो. महाराजांच्या पुण्य दर्शनानं आणि आध्यात्मिक तेजानं प्रभावित होऊन गणेश अप्पा